मंडळी नमस्कार. कृषी संवर्धन महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण एकात्मिक कीट व्यवस्थापन जे आहे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. तर एकात्मिक कीट व्यवस्थापन म्हणजे काय, तर आपण जे रासायनिक कीट व्यवस्थापन करतो ते तर सोबतच ते तर करतोच, आपण त्याच्यासोबत जे आहे ते काही मेकॅनायझेशन केले जातात किंवा काही यंत्राचा वापर करून जे आहे ते आपण कीट आणि रोगाचं व्यवस्थापन करतो. तर ते नेमकं कसं केलं जातं आणि त्याच्यापासून शेतीचा जो खर्च आहे तो कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन जे आहे ते शेतकऱ्यांना मिळतं. तर ते नेमकं कसं केलं जातं याची माहिती आपण सविस्तर पद्धतीने पाहू. सगळ्यात पहिली जी अडचण येते शेतकऱ्याला ती म्हणजे वेगवेगळ्या पिकावर वेगवेगळ्या प्रकारच्या अळीचा प्रादुर्भाव येतो. तर त्याच्या नियंत्रणासाठी जे आहे ते आपण इथे तुम्ही पाहू शकता. तर जसं की ही हेलिकोर्पा आर्मीजेराचं तुम्हाला लूर दिसत असेल. सगळ्यात अगोदर तुम्हाला हे सांगणं महत्वाचं आहे की लूर म्हणजे अशी गोष्ट असते की कोणताही कीड असेल तर त्याच्यामध्ये दोन असतात, एक म्हणजे नर आणि दुसरं म्हणजे मादी. तर आपण जर नराचं नियंत्रण केलं तर त्याचं जे पिढी आहे, एक पिढी जी आहे ती पूर्णपणे थांबली जाते आणि त्याचे जे समोरचं जे जनरेशन आहे ते कुठेतरी थांबण्याचं काम यांच्या मार्फत केलं जातं. तर हे जे आहे लूर, हे काही तुम्हाला गोष्टी दिसत असतील, हे तीन ज्या आहेत याच्यामध्ये जे आहे ते हे जे मादी असतात, मादीचा जो सुगंध येतो त्या पद्धतीचा सुगंध या लूर मार्फत बाहेर निघतो आणि त्याच्यामुळे जे आहे त्या नर आकर्षित याच्याकडे जे आहे ते आकर्षित होतात. तर तुम्ही वेगवेगळ्या किडासाठी वेगवेगळे लूर असतात. तर तुम्ही इथे पाहू शकता. तर हे हेलिकोर्पा आर्मीजेरा नावाचं आहे. म्हणजे आपण जे हरभऱ्यावर जी घाटी अळी येते किंवा कापसावर जी बोंड अळी येते, त्यानंतर तुरीवर सुद्धा हेलिकोर्पा आर्मीजेरा जी अळी येते, तर जी शेंगमध्ये जी अळी येते तुरीवर सुद्धा, तर ते जर नियंत्रित करायचं असेल आपल्याला तर आपण हा लूर वापरायचा आपल्याला, हेलिकोर्पा आर्मीजेरावाला. आणि त्यानंतर कापूस पिकावर जर गुलाबी बोंड येत असेल तर आपल्याला हा लूर वापरायचा. तुम्हाला इथं नाव दिसत असेल पिंक बॉलवर. तर आपल्याला ही जी आहे ते हे लूर वापरला जातो. त्यानंतर जे वेगवेगळे पिकं येतात त्याच्यामध्ये खरबूज असेल, टरबूज असेल किंवा जे आपण वेगवेगळे जे पिकं येतात ज्याच्यामुळे फळमाशीमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं, तर त्याच्या नियंत्रणासाठी जे आहे ते फळमाशीच्या नियंत्रणासाठी सुद्धा एक लूर आहे. तुम्ही इथे पाहू शकता. हे फ्रूट फ्लाय लूर आहे. त्यानंतरचा जो विषय येतो तो म्हणजे डायमंड बॅक माउथ, जे राईसमध्ये येतं किंवा आपल्या जे भाजीपाला पिकामध्ये पण येतं डायमंड बॅक माउथ. तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला हा लूर वापरायचा आहे. तुम्हाला नावं इथं दिसत असतील. त्यानंतर एक समस्या वांगे पिकामध्ये पण येते मोठ्या प्रमाणामध्ये, वांगे आणि टोमॅटो पिकामध्ये सुद्धा, ती म्हणजे फळ पोखरणारी अळी किंवा खोड पोखरणारी अळी जी आहे त्याच्यामुळे वांग्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तर त्याच्या नियंत्रणासाठी आपण हे लूर वापरू शकतो. तुम्ही ते पाहू शकता. फ्रूट फ्लाय आणि शूट फ्लायसाठी जे आहे ते हा लूर आहे. त्यानंतरचं जे आहे ते म्हणजे टोमॅटोमध्ये जे लीप मायनर येते, नाग अळीचा प्रादुर्भाव टोमॅटो पिकावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो. तर त्याच्या नियंत्रणासाठी आपण ह्या लूरचा वापर करू शकतो. आता विषय येतो, हे तर लूर झाले, म्हणजे हे नर जे आहे त्याच्याकडे आकर्षित होतो. मग याला वापरायचं कसं, तर तुम्ही इथे तीन वेगवेगळे प्रकार दिसत असतील, तुम्हाला चार प्रकार दिसत असतील. हे दोन, एक आणि इथे एक लागलेलं आहे. तर आता जे फ्रूट फ्लायचे जे आहे, जे फळमाशी मुळे जे नुकसान होतं, तर त्याचं नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला याच्यामध्ये लूर लावा लागतो. हा जो तुम्हाला दिसत होता हे फ्रूट फ्लायचा जो लूर आहे, तर याला असं काढलं जातं आणि काढल्याच्या नंतर इथं जे आहे ते लूर लावला जातो. हा याच्यामध्ये जे आहे ते गोळी येते एक प्रकारची, ती गोळी जी आहे ती इथे लावली जाते आणि त्यानंतर जे आहे ते याला जे असं लावून दिलं जातं आणि त्याच्यानंतर याला जे झाड आहे किंवा जे पिकं आहेत तर त्याच्यामध्ये लावल्याच्या नंतर हे नर जे आहे त्याच्या मार्फत जातं आणि त्याचं जे आहे ते नियंत्रण मिळू शकतो आपण याच्या मार्फत. त्यानंतर जे फ्रूट फ्लाय आहेत किंवा जे हेलिकोर्पा आर्मीजेरा वगैरे आपण याच्यामध्ये लावू शकतो लूर, आणि त्याच्या मार्फत जे आहे ते नर जे आहे ते त्याच्यात आकर्षित केला जातो आणि त्याचं नियंत्रण जे आहे ते आपल्याला मिळतं. त्यानंतर लीफ मायनर जे आहे तर याचं नियंत्रण आपण याच्या मार्फत करू शकतो. याच्यामध्ये जे आहे ते केरोसिनचं जे पाणी आहे, पाणी अगोदर ठेवायचं आपल्याला, त्याच्यामध्ये केरोसिन टाकू शकतो किंवा आपण जे वेगवेगळे केमिकल आहेत पेस्टिसाइड, तर त्याचा आपण या द्रावणामध्ये पाण्यामध्ये आपण टाकून जर ठेवलं आणि लूर जर लावून दिला इथे, तर ते लीफ मायनरची जी अळी असते ती याच्यात आकर्षित होते किंवा जे इतर जे आहेत आकर्षित होतात आणि त्याच्यामध्ये पाण्यामध्ये पडून जे आहे त्याचं नियंत्रण जे ते आपल्याला मिळवता येतं. तर अशा पद्धतीने जे आहे ते एक IPM म्हणतो आपण त्याला, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, एकात्मिक कीट व्यवस्थापन जे आहे ते केलं जातं. सोबतच तुम्हाला इथे हे पण दिसत असेल येलो स्टिकी टॅप. याच्यामध्ये दोन ते तीन प्रकार असतात. याच्यामध्ये जे आहे ते आपल्या पिकामध्ये जे आहे ते आपण पाहतो रसशोषक किडे येतात वेगवेगळे, त्याच्यामध्ये थ्रिप्स आहे, माव आहे, तुडतुड आहे, फुलकिडे येतात. तर हे जे याचा प्रादुर्भाव किती प्रमाणामध्ये आहे त्याचं जे मेजरमेंट जे आहे ते याच्या मार्फत केलं जातं. जे आपलं पीक आहे, आता पिकाच्या हाईट ही असेल, याच्यापेक्षा आपल्याला थोडंसं जे आहे ते वरच्या हाईटला घ्यायचं आहे. त्याच्यामुळे होतं असं
की ज्यावेळेस एका झाडावरून ज्यावेळेस दुसऱ्या झाडावर रसशोषक किडे जातात त्याच्यावर चिटकण्याचं काम केलं जातं आणि त्याच्यावर लक्षात येतं आपल्याला याचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये किती आहे आणि आपण कोणते केमिकल यूज केलं पाहिजे किंवा याचं नियंत्रण जे आहे ते करणं किती गरजेचं आहे हे आपल्या लक्षात येतं. तर ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमधला जो खर्च आहे ते आपल्याला कमीत कमी करता येतो आणि उत्पादन जे आहे ते जास्तीत जास्त मिळवता येतं. तर हे सविस्तर माहिती होती इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट एकात्मिक कीट व्यवस्थापनाबद्दल. तर याबद्दलची तुमची प्रतिक्रिया काय थोडक्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला बिलकुल विसरू नका. शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो की अन्नदाता सुखी भव. धन्यवाद.